आपण कधी डाव जिंकायसाठी नसतो, आपण फक्त डाव जिंकून देण्यासाठी असतो. दुर्दैवानं महाराष्ट्राच्या राजकारणात दलित राजकारणाची दशा आणि दिशा दाखवण्यासाठी हे वाक्य वापरलं जातं. आता हे सांगण्याचं कारण काय, तर एनडीए सरकारच्या तिसऱ्या टर्मसाठी महाराष्ट्रातून 6 खासदारांना मंत्रिपदं देण्यात आली आहेत. या यादीत अजित पवार गटाच्या खासदारांचं नाव नसल्यामुळे अजितदादांची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले. आपण थांबण्यासाठी तयार असून विस्तारात मंत्रिपद द्या अशी भूमिका आता राष्ट्रवादीने घेतली आहे. पण ज्या 6 जणांना मंत्रिपदं जाहीर झाली आहेत त्यामध्ये दरवेळीप्रमाणे एक नाव कॉमन आहे, ते म्हणजे रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले. लोकसभेला एकही खासदार निवडून आलेला नसताना फक्त राज्यसभा सदस्यत्वाच्या जोरावर रामदास आठवल्यांना तिसऱ्यांदा मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. मंत्रिपदासाठी सगळेच मित्रपक्ष जोर लावत असताना कुठलेही प्रयत्न न करता सहज मंत्रिपद मिळण्याची किमया आठवले दरवेळी साधतात. त्यांच्या शैलीत सांगायचं झालं तर माझा नाही एकही खासदार तरी मला हमखास मंत्रिपद मिळणार, असंच आठवल्यांचं आजवरचं राजकारण पाहायला मिळतं. पण आठवल्यांना हे जमतं कसं, हा प्रश्न नेहमी पडतो. विशेष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना हे आठवल्यांच्या आरपीआयशी युती करण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे रामदास आठवले आपल्याला नेहमी सत्तेत आणि मंत्रिपदाच्या खुर्चीवर कसे दिसतात या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओतून जाणून घेऊयात. कारण म्हणजे आठवल्यांकडे मतं जास्त नसली तरी ती निर्णायक आहेत. रामदास आठवले यांच्या पक्षाकडे आज हक्काचे मतदारसंघ नसले तरी प्रत्येक मतदारसंघात निर्णायक मतं आरपीआयकडे असतात, असं निरीक्षण राजकीय विश्लेषक नोंदवतात. पण ही निर्णायक मतं किती आहेत याची पक्की मुजदा मात्र मिळत नाही. मागच्या निवडणुकीत जेव्हा वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्रभर उमेदवार उभे करून आठवल्यांच्या आरपीआय गटाची मतं आपल्याकडे वळवली होती, त्यावरून एक अंदाज मात्र बांधता येऊ शकतो. 2024च्या लोकसभा निवडणुकीत वंचितनं महाराष्ट्रात 38 जागांवर उमेदवार उभे केले होते आणि यातल्या काही मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांनी 50,000हून अधिक मतं घेतली आहेत. आता ही सगळीच आठवले गटाची होती असं नाही, पण आठवले गटाकडे किती निर्णायक मतं असतात याची एक कल्पना, याचा एक अंदाज आपण यावरून बांधू शकतो. दुसरं कारण म्हणजे आठवले यांचं चळवळीतून पुढे आलेलं नेतृत्व. 70च्या दशकात राजा ढाले यांनी दलित पॅन्थरची स्थापना केली. नामदेव धसाळ, अरुण कांबळे, रामदास आठवले, गंगाधर गाडे यांनी आंबेडकरी चळवळीचे कार्य हाती घेतलं. दलित पॅन्थरचा संघर्ष हा दलितांचा न्याय आणि हक्कांसाठी झालेल्या आंबेडकरोत्तर चळवळीतला एक अभूतपूर्व क्रांतिकारी लढा होता आणि या लढ्याची लिगसी रामदास आठवले सांगू शकतात. पॅन्थर बरखास्त केली होती, परंतु आजही मी पॅन्थर आहे. पॅन्थरचे अनेक कार्यकर्ते लढा देत आहेत. त्यांच्याबद्दल पुन्हा एकदा नव्यानं समतेची प्रस्थापना करण्यासाठी, समाजात बंधुभावना निर्माण करण्यासाठी पॅन्थरची उभारणी करणार आहे. खैरलांजी, सोने, खरडा, शिर्डीसारख्या घटना आजही घडतायत. यामुळे आज दलित पॅन्थर असती तर हे शब्द कानावर येतात, त्यावेळी पॅन्थरची आठवण होते. यामुळे पॅन्थर नव्याने जिवंत करताना त्रास होईल, परंतु दलित पॅन्थरची स्थापना करणार आहे अशी आश्वासनं देऊन आपली लोकप्रियता फक्त रामदास आठवलेच वाढवू शकतात. रामदास आठवले यांना मंत्रिपद मिळण्याचं तिसरं कारण सांगता येतं ते म्हणजे आठवल्यांचा सगळ्यात लोकप्रिय चेहरा. महाराष्ट्रात 10.5% दलित लोकसंख्या आहे. यापैकी विदर्भात सर्वाधिक 23% दलित समाज आहे. विधानसभेमध्ये बोलायचं झालं तर प्रत्येक विधानसभेत सरासरी 15,000 दलित मतदार आहेत, तर महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 15 जागांवर दलित मतदार उमेदवाराचं भवितव्य ठरवतात. त्यामुळे दलितांच्या मतदानाशिवाय निवडणूक जड जाणार हे निश्चित आहे. त्यामुळे दलित नेतृत्वाशी आघाडी युती करणं प्रमुख पक्षांना भाग आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे 50पेक्षा जास्त तुकडे झालेत. यात गवई गट, आठवले गट, कवाडे गट, सुलेखा कुंभारे गट आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचं नाव घेतलं जातं. यामध्ये आंबेडकर आणि आठवले हे दोघंच पॅन महाराष्ट्र असलेले नेते आहेत आणि त्यातही फक्त आठवलेच इतर पक्षांशी युती करण्यास तयार असतात. कविता ते शैली सतत वक्तव्य करून टीव्हीवर झळकणं, यामुळे रिपब्लिकन पक्ष म्हटलं की आठवले हेच नाव लोकांच्या डोळ्यासमोर येतं. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आपल्याला आरपीआय आठवले गटाचा बोर्डा दिसतो. रामदास आठवले हे चरुगेतून पुढे आलेले नेते आहेत आणि अजूनही त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. राजस्थान, हरियाणा, तामिळनाडू ते अगदी मणिपूरपर्यंत रिपब्लिकन पक्षाच्या शाखा आहेत. या राज्यातल्या कार्यकर्त्यांची संख्या कमी असली तरी त्यांचा प्रेझेन्स आहे, ही बाब दुर्लक्षून चालणार नाही. त्यामुळे अगदी पंचायत समितीपासून लोकसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांना मंचावर आरपीआयचा निळा झेंडा लावायचा असतो तेव्हा आठवल्यांचाच ऑप्शन त्यांच्यापुढे असतो. शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पक्ष संपल्याची भाषा होत असतानाही आठवल्यांचं टिकून राहणं. आठवल्यांवर एक नॉन सिरियस राजकारणी म्हणून नेहमीच टीका होत राहिली आहे. त्यात मागासवर्गीय समाजातून येत असल्यानं या टीकेला जातीभेदाचा वासही असतो. मात्र आठवलेंनी सत्तेत राहून बाकीच्या राजकारण्यांच्या तोडीचं राजकारणही केलंय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी दलितांचा सत्तेत वाटा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचं दिसतं. रिपब्लिकन पक्षात काम करताना रामदास आठवले यांचा कल सुरुवातीच्या काळात काँग्रेसकडे होता.
1990 ते 1996 या काळात त्यांनी विधान परिषदेचं सदस्य म्हणून काम केलं. या काळात रामदास आठवले यांच्याकडे समाज कल्याण, परिवहन, रोजगार हमी या खात्यांचं मंत्रिपद होतं. नंतरच्या काळात रामदास आठवले मुंबई उत्तर मध्य आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. 1998 मध्ये रामदास आठवले पहिल्यांदा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून संसदेत गेले. नंतर 1999 आणि 2004 मध्ये असे सलग 3 वेळा ते लोकसभेत पोचले. 2009 शिर्डी लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर रामदास आठवले यांचा आघाडी सरकारशी बिसललं. त्यामुळे 2011 मध्ये रामदास आठवले आघाडी सरकारमधून बाहेर पडले. त्यानंतर रामदास आठवले 2014 राज्यसभेवर निवडून गेले. तर 2016 मध्ये रामदास आठवले यांची सामाजिक न्याय खात्याच्या राज्यमंत्रीपदावर नियुक्ती झाली. सत्तेत दीर्घकाळ राहण्याचा फायदा त्यांनी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवल्याचं कार्यकर्ते मान्य करतात. दिल्लीतही रामदास आठवले हे लोकांना सहजरित्या उपलब्ध असणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप होतो हे उघड सत्य आहे. ज्यावेळी बलित अधिकाऱ्यांचा बदल्यांचा प्रश्न येतो तेव्हा आठवले आपलं राजकीय वजन वापरतात असा अनुभवी काही उच्चपदस्थ अधिकारी सांगतात. मागासवर्गीय नवोद्योजकांसाठी देण्यात येणाऱ्या व्हेंचर कॅपिटल फंडची उपलब्धता होण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल. खासगी क्षेत्रात दलितांना आरक्षण असावं असे दलितांसाठी काळानुरूप वेगळे अजेंडे सेट करतानाही आठवले आपल्याला दिसतात. त्यामुळे दलित समाजात जरी मोठ्या प्रमाणात नसली तरी आठवले आपली विश्वासार्हता टिकून आहेत. या कारणांमुळेच एकही आमदार खासदार नसताना आठवले मंत्रिपदाच्या खुर्चीत सहज कसे बसतात ते लक्षात येतं. आठवल्यांना मंत्रिपद मिळण्याची आणखी कोणती कारणं तुम्हाला वाटतात ती कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.